प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात तर बाई कलाने जादूच केली आहे। कला अद्वैतशी बोलत असते आणि एका हाताने ते सगळं ब्रीफ तयार करत असते। अद्वैत तिला म्हणत असतो, "ए खरे, तुला माहितीये का मी तुला कामचुकार का म्हणालो ते?" कला म्हणते, "का म्हणालास बाबा, सांग." अद्वैत म्हणतो, "अगं, आमच्याकडे एक नवीन डिझायनर लागलीये कामाला, त्यामुळे मला सुचलं तुला कामचुकार म्हणायचं." तर आता कला अशी नुसती बघते त्याच्याकडे। अद्वैत म्हणतो, "का, काय झालं? मी तिला बोललो तर तुझ्या कपाळावर का आठ्या आल्यात?" आता कला म्हणते, "तुझी डिझायनर काम चुकार तुला वाटते, ते तू मला बोलतोयस, मग मला नाही का राग वाटणार?" अद्वैत म्हणतो, "अच्छा, तुझ्या स्वाभिमानाला ठेच लागली का?" कला म्हणते, "ए, एवढं पण काही नाही हा, एवढ्या तेवढ्या कारणावरनं गाल फुगवायला मी काय चांदे करे काय?" आता अद्वैत म्हणतो, "हां, बरं हां, खरं तर ती डिझाईन सानिकाला सांगून 5 मिनिटं झालेत, तरी सुद्धा त्या डिझायनरकडून मला ब्रीफ आलेलं नाहीये। अशा लोकांना काढूनच टाकायला पाहिजे ना? काय ग खरे, तुला काय वाटतं, ती डिझायनर मला ब्रीफ पाठवू शकेल का पुढच्या 5 मिनिटांमध्ये?" कला म्हणत असते, "चांदेकर, जरा तोंड बंद ठेव बरं, मग तुझ्यामुळे माझे तांदूळ आणि खडे एक व्हायला लागले." अद्वैत म्हणतो, "अरे, तू तांदूळ निवडतेस?" आता कला तिथे किचन मध्ये बसलीये, एका हाताने ब्रीफ काढतीये आणि एका हाताने तांदूळ निवडतीये। अद्वैतला कळू द्यायचं नाही ना। मग आता कला म्हणते, "अरे, तुझे किचनचे धडे चालू आहेत ना, माझ्या लक्षातच नाही। हे बघ, हे जे आहे ना, हे याला तांदूळ म्हणतात, आणि हे जे आहेत ना, हे छोटे छोटे खडे आहेत, याला खडे म्हणतात." हा, अद्वैतची फजिता झाली बरं का आता। अद्वैत म्हणतो, "बरं झालं मला सांगितलं, याला तांदूळ म्हणतात हे मला कळलंच नसतं, तू सांगितलं नसतं तर." कला म्हणते, "बघ, याला तांदूळ म्हणतात ना, आता ऑमलेट कसं बनवायचं ते मी तुला शिकवते." पण आता कला मनात विचार करते, या मागवणे असाच फोन चालू ठेवला तर मी ब्रीफ कसं देणार आणि फोटोज कसे पाठवू सानिकाला? पण आता हा अद्वैत मात्र कावळ्यासारखा सारखा तिच्यावर नजर ठेवून आहे। मजा आली हा प्रेक्षकांना आजचा भाग बघताना। आता बघा हा, कलानी कसं ब्रीफ पूर्ण केलं। आता ही रोहिणी या सरोजचं डोकं खात असते। सरोज म्हणते, "तू सांगितलंस ना त्यांना तुला इंटरेस्ट नाहीये म्हणून." रोहिणी म्हणते, "अगो, मी नुसतं त्या खरे बहिणीला सांगून काय होणार आहे? या दोघी जणी ऐकतात का? आपापल्या परीने त्या दोघी जणी आपल्या डोक्यावर नाचायलाच लागल्या." बघ ना बाई सरोज वहिनी, त्या कलाची कमालच आहे ना, आणि अद्वैतची सुद्धा नाही। म्हणजे मी ऐकलंय त्यावरून असं वाटतंय की त्या दोघांचं भांडण अगदी मेड फॉर इच अदर असल्यासारखं आहे नाही? सरोज म्हणते, "हे बघ, तू उगाच वाटेल ते बोलू नकोस हा रोहिणी." रोहिणी म्हणते, "वाटेल ते काय त्यात वहिनी? अगं, मी तर असं ऐकलं की कला काही त्या अद्वैतला वाढतच नव्हती, आणि तुझा मुलगा आपलं मला वाढ करून मागे लागला होता तिच्या, असंच काहीतरी झालं होतं ना ग वहिनी?" सरोज म्हणते, "असं काहीही झालेलं नव्हतं." रोहिणी म्हणते, "मग कसं झालं होतं वहिनी?" "अगं, मी तर ऐकलं की त्यांनी तुला दादच दिली नाही म्हणे." सरोज म्हणते, "हे बघ रोहिणी, मी तिथे होते आणि मी प्रत्यक्ष सगळं बघितलंय ना माझ्या डोळ्याने, आणि तू कुठे होतीस तिथे? तुझ्या सुनांवर कधीपासून विश्वास ठेवायला लागली ग?" रोहिणी म्हणते, "नाही वहिनी, मी कुठल्याच खरेवर विश्वास ठेवत नाही, अजिबात नाही। पण मी आता ठरवून टाकलंय, एक सुद्धा शंका आली ना तरी सुद्धा खात्री करायची बाई आपली, नाहीतर काय आहे ना, आपण आपल्या पायाखालचं कार्पेट म्हणून दुर्लक्ष करायचं आणि या खरे बहिणी तेच कार्पेट खेचून घ्यायच्या." बाई, सांगता येत नाही बाई सरोज वहिनी। मी काय म्हणते सरोज वहिनी, माझ्या ना मनात एक शंका येते, विचारू का ग तुला? बरं, जाऊ दे, विचारूनच टाकते। नाही, मला तर असं वाटतंय की हे अद्वैत आणि कला मी मारल्यासारखं करते, तू रडल्यासारखं कर, असं करत असतील का ग? सगळं काही ठरवून करत असतील का ग हे दोघे जण? सरोजला येतो आता राग। सरोज म्हणते, "रोहिणी, वाटेल ते बोलू नकोस, म्हणायला येईल ते नाही। मी माझ्या मुलाला अगदी पूर्णपणे ओळखते, तो त्या मुलीशी हात मिळवणी कधीच करणार नाहीये." रोहिणी म्हणते, "मान्य आहे ग वहिनी, नाही करणार तो हात मिळवणी, पण मला तर त्या दोघांमध्ये..." आता लगेच ती सरोज बघायला लागते तिच्याकडे। रोहिणी म्हणते, "काहीतरी कनेक्शन दिसतंय ग मला सरोज वहिनी, म्हणून बोलले मी." सरोज म्हणते, "तुझं बोलून झालं असेल तर तू गेलीस ना तरी चालेल." मग रोहिणी म्हणते, "हे बघ वहिनी, अद्वैत आपला आहे म्हणून बाई मी जे वाटलं ते बोलले, पण तुला जर माझ्यावर विश्वास नसेल ठेवायचा तर तुझं तूच बघ बाई, मी काय करणार, चल येते मी." असं म्हणून आता ही उठलीये एकदाची। आता बघा मनात कशी विचार करते ती, "तू हलक्या कानाची आहेस ना सरोज वहिनी, हे माझ्या पथ्यावर पडतं बरं का। तू काय आणि तुझा पोरगा काय माझ्यासाठी टिश्यू पेपर सारखे आहात, उडवून द्यायचं तुम्हा दोघांना. सो मी जे ऑब्झर्व करते ना याचा वापर करून मी तुला आणि तुझ्या मुलाला संपवून टाकणार आहे. मग तो अद्वैत माझ्या प्रॉपर्टीवर विळखा घालून बसलाय ना तो सुटेल आणि हे साम्राज्य माझ्या ताब्यात येईल."
तू बघ सरोज वहिनी, मी काय काय डाव खेळते, काय दुष्ट दाखवली आहे ना ही बाई प्रेक्षकांनो. पण आता बघा अद्वैतची अशी फजिता झाली आहे. आता एक एम्प्लॉई आलाय अद्वैतच्या कॅबिनमध्ये. तो म्हणतो सर मे आय कम इन. आता त्याने लॅपटॉप ठेवलाय चांदेकर समोर, म्हणजे अद्वैत समोर. कला म्हणत असते चांदेकर काय चाललंय तुझं, तुझी बायको इथे तुला स्वयंपाक करायचं शिकवती आणि तू काय लॅपटॉप उघडून बसलायस रे. कलाने जरा त्याची फजिती केली आहे मुद्दाम. अद्वैत ते फोन आता खाली ठेवून देतो मुद्दाम. आता तो एम्प्लॉई हसत असतो अद्वैतला. अरे चांदेकर ऐक, हे बघ ऑमलेट कसं करायचं बघून घे माझ्याकडे, इकडे बघ, हे बघ ते ऑमलेट आहे ना छान फेटायचं, ते साल्ट त्याचे खाली टाकायचे आणि हे बघ 2 भाग करायचे. रोहिणी हे सगळं ऐकते आणि तिला नवलच वाटतं, काय चाललंय हिचं, करते एक बोलते एक. आता ती बघते ना खाली काहीतरी ती लिहिते म्हणून. कला अद्वैतला पकवत असते आणि म्हणत असते ए चांदेकर तू दिसत का नाहीयेस मला, तुला मी दिसतीये का, हॅलो हॅलो चांदेकर, अरे कुठेस तू. आता तो अद्वैतच्या समोर असलेला एम्प्लॉई मुद्दाम हसतोय त्याला. आता कलाच्या लक्षात आलंय की अद्वैतने फोन खाली ठेवलाय. आता कला ते ब्रीफ पूर्ण व्यवस्थित लिहून घेते पटकन. अद्वैतशी बोलता बोलता ऐकतोयस ना चांदेकर. आणि आता अद्वैत म्हणत असतो हे बघा ते कॉम्बिनेशन नीट करून घ्या. आता ही कला म्हणते अरे दार उघड चांदेकर, जळलं ते ऑमलेट गॅसवर, दार उघड. अद्वैत गेलाय गोंधळून. आता ही कला म्हणत असते ते फ्राय करायचं ऑमलेट, चांदेकर इकडे बघ. आता अद्वैत ते एम्प्लॉईला पण म्हणतो हा ते जे मी ब्रीफ दिलंय ना तुम्हाला आधीचं ते फ्राय करून घ्या. तो एम्प्लॉई म्हणतो सर काय बोलताय तुम्ही हे. प्रेक्षकांनो आपलं पण असंच होतं ना, काही ऐकता ऐकता आपण ते शब्द बोलून जातो. अद्वैतचं तसंच झालंय. आता अद्वैत म्हणतो काय चाललंय, मजा घेताय का तुम्ही, मला ट्राय म्हणायचं होतं तुम्हाला, चुकून निघालं फ्राय. कलाला ऐकू येत असतं सगळं. कला म्हणत असते अरे तिकडे काय फ्राय करतोयस तू, कसली प्रॅक्टिस करतोय ऑमलेटची का, ए चांदेकर अरे दार उघड ना. कला आता मजा घेते अद्वैतची. आता अद्वैत फायनली तिचा फोन कट करतो आणि आता ही कला खूप हसायला लागते. पण आता प्रेक्षकांनो या रोहिणीने पाहिलंय कला कोणाला तरी काहीतरी फोटो पाठवतीये. रोहिणी विचार करत असते, म्हणजे ती बघतीये सगळं कला काय करतीये ते. आणि आता हिने सानिकाला ते ब्रीफ पाठवलंय फोटो काढून या मोबाईल मधून. आता ही रोहिणी विचार करते आता तर हिच्यावर लक्ष ठेवायलाच पाहिजे. मला तर वाटतं प्रेक्षकांनो रोहिणीच या कलाचं डिझायनर असल्याचं सत्य एक्सपोज करते की काय, बघूयात पुढे काय काय घडतंय. आता अद्वैत सानिकाला म्हणतो काय ग काय झालं ब्रीफचं. सानिका म्हणते हे काय सर पाठवलं श्रेयाने ब्रीफ. आता अद्वैत ते बघतो आणि त्याला नवलच वाटतं, सगळं काही व्यवस्थित लिहिलेलं असतं कलाने. अद्वैत विचार करतो अरे ही तर आतापर्यंत माझ्याशी बोलत होती फोनवर, तांदूळ निवडत होती, अंड कसं फेटायचं ते सांगत होती, पण मग हे ब्रीफ कसं पाठवलं असेल हिने. बघितलं ना प्रेक्षकांनो अद्वैतला वाटतंय आता कला जादूगार आहे की काय. आता कलाने तिची कामं सगळी पूर्ण केली आहे. ती आता किचन मध्ये जात जात बडबडत असते मनाशीच, काय बाई अर्धा तास माझा वाया घालवला, कसा माणूस आहे हा, स्वतःला काम करायचं नाही म्हणजे दुसऱ्यालाही काम करायचं नसतं का, गृहीतच धरतो. आता तेवढ्यात अंजू येते. मग कला तिला म्हणते अंजू माझं एक काम कर, खरं तर 4 कामं आहेत, गाजर किसून ठेव, कुकर लाव, कणिक तिंबून ठेव आणि संध्याकाळी एक 6-7 कांदे ना भाजून ठेव. अंजू म्हणते हो कलाताई करून ठेवते सगळं. आता कलाच्या मनात येते 10:30 वाजलेत आत्ताशी, 1 ते 6 मला सहज काम करता येईल कॅफेमध्ये. आता कला अंजूला म्हणते ए अंजू मी जरा आलेच. आता बघा प्रेक्षकांनो कलाची बिचारीची केवढी फजिती होतीये. आणि आता कला चेंज करते, म्हणजे जाते तिच्या कपाटात तिची डायरी ठेवून देते आणि मग पर्स घेऊन निघाली आहे कॅफेला. पण आता विचार करते कॅफेमध्ये काम करताना मला कोणी ओळखलं तर. आणि आता सोबत एक मास्क सुद्धा ठेवते ती काळ्या कलरचा. आता या रजनीताई खाली पेपर वाचत बसलेल्या असतात. कला येते आणि त्यांना म्हणते रजनी मॅडम मी जरा बाहेर जाऊन येते. काजलला ताप आलाय, तिची तब्येत बरी नाहीये आणि तिची बाहेरची ना जरा कामं राहिलीत करायची, मी जरा करून येते तिच्या वाटची कामं आणि मी संध्याकाळपर्यंत लवकर येते. रजनीताई म्हणतात हो हो करून ये बाळा कामं, आणि काही लागलं सवरलं तर सांग मला. कला म्हणते हो मॅडम मी संध्याकाळची सगळी तयारी केली आहे, आल्यावर मी सगळ्या फोडण्या दिल. आता या रजनीताई म्हणतात अगं इकडची काळजी का करतेस बाळा, तू काजलची कामं करून ये सगळी, मी आणि अंजू आहोत ना इकडे, आम्ही बघून घेऊ सगळं, तू निघ आता. कला रजनीताईला थँक्यू म्हणते आणि मग कॅफेसाठी निघाली येते. पण आता सोहमने ऐकले ते सगळं. सोहम विचार करतो काजल आजारी आहे. आता सोहम भेटायला जातो बरं का काजलला, तिथे पण छान मजा घडली आहे. आता ही आहे ना ही नैना सगळे दागिने बिगिने काढून उचकत पाचकत असते. या राहुलचं डोकं उठतं.
तो विचार करतो स्वतःच्या बापाचा पैसा असल्यासारखी उडवते ही. मम्मा म्हणते ना तेच बरोबर आहे. हिच्या प्रेग्नन्सीची ढाल करून ही वाटेल ते करवून घेते. नाही आता मला काहीतरी केलंच पाहिजे. हिच्या प्रेग्नन्सीचं काहीतरी गौडबंग आलंय ते मला बाहेर काढलंच पाहिजे. आता हा राहुल काय करतो, तिच्या जवळ जातो नैनाच्या आणि तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, बाळ खुश आहेस ना तू? आता लगेच ही नैना म्हणते, वाव तू मला बाळ म्हणालास, हाऊ क्यूट. राहुल म्हणतो, अगं मी ना आपल्या बाळाशी बोलत होतो. नैना म्हणते, तू आपल्या बाळाशी बोलतोयस, हाऊ क्यूट. मग राहुल म्हणतो, आजकाल कपल्समध्ये काय म्हणतात माहितीये तुला? मग ती नैना म्हणते, काय म्हणतात? राहुल म्हणतो, अगं असं म्हणतात की वी आर प्रेग्नेंट. नैना म्हणते, किती माझा विचार करतोयस तू, किती सपोर्ट कर, किती छान वाटतं राहुल, काय सांगू तुला. आता राहुल म्हणतो, हो मी कायमच तुझा विचार करत असतो नैना. अगं तुझ्या डिलिव्हरीच्या दिवशी ना जेव्हा तुला लेबर पेन होतील तेव्हा मी आतमध्ये येणार आहे केबिनमध्ये. अगं माझा मित्र आहे ना तो सुद्धा त्याच्या बायकोच्या डिलिव्हरीच्या दिवशी तिथे होता आतमध्ये हॉस्पिटलमध्ये. आजकाल हे ट्रेंडिंगमध्ये आहे ग. नैना खूप घाबरते आता. आणि आता राहुल म्हणतो, काय झालं ग नैना, मी येऊ ना लेबर रूममध्ये? आता नैना म्हणते, ये ना, त्यात काय एवढं, पण अरे तेव्हा खूप अजून वेळ आहे ना त्या गोष्टीला, तेव्हाचं तेव्हा आपण बघू. पण मी ज्या हॉस्पिटलमध्ये माझं नाव रजिस्टर केलं आहे ना तिथलं पॉलिसी कशी आहे, ते हॉस्पिटल कसं आहे, सगळं बघावं लागेल ना आपल्याला. राहुल म्हणतो, डोंट वरी, मम्मा म्हणते ना त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण तुझं नाव रजिस्टर करूयात. आता नैना अजून घाबरते आणि म्हणते, अरे पण. आता राहुल म्हणतो, का ग नैना काय झालं? पण आता नैना राहुलशी काहीच बोलत नाहीये. इकडे आता कलाचं दाखवलाय त्यांनी सीन. कला आता त्या हॉटेलमध्ये पोहोचते, त्या कॅफेमध्ये. आता त्या मालकाला भेटते ती आणि म्हणते, नमस्कार सर, तुमच्या हॉटेलमध्ये काजल खरे जी मुलगी काम करते ना तिची मी बहीण आहे. आता तो मालक चिडतो कलावर आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं? तुमच्या घरातले एक एक मेंबर येऊन मला भेटताय, कळलंय मला ती आजारी आहे, आज येणार नाही म्हणून. मग आता कला म्हणते, हो सर, ॲक्च्युली तिच्या जागेवर मी काम केलं तर तुम्ही मला पैसे द्याल का हे विचारायसाठी मी आले होते. हॉटेल मालक म्हणतो, मला काही हरकत नाही आहे, माझं जर काम होत असेल तर मला काय अडचण असणार. आणि हां, तिने ना इथे खूप मोठं नुकसान केलेलं आहे, त्याची भरपाई द्यावी लागेल तुम्हाला. ती भरपाई करून मग उरलेले पैसे तुम्हाला देईल मी. आता तो मालक जरा जास्तीच ताणतोय प्रेक्षकांनो. आता कला म्हणते, मला चालेल, मी कामाला लागते. मग आता तो मालक म्हणतो, आज खूप गर्दी आहे बरं का या कॅफेमध्ये, एकही चूक करू नका, जा युनिफॉर्म घालून घ्या आणि कामाला लागा. कला म्हणते, थँक्यू हं सर. आता कला बिचारी गेली आहे तिकडे युनिफॉर्म घालायला. पण आता बघा इकडे हा राहुल नैनाला म्हणतो, म्हणजे पुन्हा यांचा सीन राहुल नैनाला म्हणतो, काय झालं नैना, तू बोलत का नाही आहेस, घाबरली आहेस का? नैना म्हणते, नाही अरे मी घाबरेल कशाला. नाही पण मला म्हणायचं होतं, सौरभ खूप चांगला डॉक्टर आहे, तो माझी ट्रीटमेंट खूप चांगला करेल. आता लगेच राहुल म्हणतो, तुला माहिती आहे ना नैना, माझा त्या सौरभवर डाऊट आहे. मम्मा म्हणतीये त्या हॉस्पिटलमध्ये करूयात ना आपण रजिस्टर सगळं, तिथे सगळं छान आहे, तिथे अरेंजमेंट पण सगळ्या चांगल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे तो सौरभ कशाला हवाय, मला अजिबात नाही आवडत तो. मला माहिती आहे तुझ्याकडून त्याच्यासाठी काही नाही आहे, पण त्याच्या मनात काही असलं तुझ्याबद्दल तर मला ना आता आपल्या दोघांमध्ये अजिबात कुठलीही निगेटिव्हिटी नको आहे. नैना म्हणते, हो अरे पण. आता नैना चांगलीच फसली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता राहुल म्हणतो, मी तुझ्या आवडीचे सगळे प्रोडक्ट आणले आहेत ना नैना, मी तुझ्या मनासारखं करतो ना, मग तुला माझ्या मनासारखं करायला काय हरकत आहे, मला नाही आवडत तो सौरभ. नैना काहीच बोलत नाही. आता राहुल म्हणतो, ठीक आहे, तुला जर पटत नसेल ना तर राहू दे, मला वाटतं आता आपल्यात जे अंतर होतं ना आधी तसंच ठेवूयात, कशाला आपण नवरा बायकोचं नातं लावतोय. आता असं म्हणून तो लगेच तिथून निघून जात असतो. मग लगेच नैना म्हणते, थांब ना रे राहुल, असं काय चिडतोस माझ्यावर? अरे मला असं म्हणायचं नव्हतं, तू असं निघून वगैरे नको रे जाऊ, मी बघते काय करता येईल ते. आणि आता पुन्हा एकदा त्याला अशी मिठी मारते. मग राहुल विचार करतो मनामध्ये, नैना एकदा का तुझा डॉक्टर बदलला की तुझ्या रिपोर्ट्सपासून सगळ्या गोष्टी माझ्याकडे येणार आहे, मग मी बघतो तुझ्या प्रेग्नन्सीचं काय करायचं ते. म्हणजे आता याला खरंच डाऊट आहे प्रेक्षकांनो की ही खरी प्रेग्नेंट आहे की नाही. आता मात्र अद्वैत रावांची आली आहे मजा. अद्वैत आपला टेन्शनमध्येच आहे की खरेने डिझाईनचं ब्रीफ दिलंच कसं. आता तेवढ्यात तिथे सानिका येते आणि म्हणते, सर मे आय कम इन? अद्वैत म्हणतो, येस कम इन. मग सानिका म्हणते, सर त्या दिवेकर सरांसोबत आज तुमची मीटिंग होती. अद्वैत म्हणतो, माहिती आहे मला, माझ्याकडे प्रत्येक मीटिंगचं रिमाइंडर सेट असतं. सानिका म्हणते, सर पण थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. नाही म्हणजे आधी त्यांनी जिथे मीटिंग सांगितली होती ना करायची ती मीटिंग नाही होऊ शकणार. ते आत्ताच्या एरियामध्ये जिथे त्यांना मीटिंग करायची आहे ना तिथे तुम्ही जाल का, म्हणजे तुम्हाला चालेल का? एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा कॅफेमध्ये तुम्ही भेटलात त्यांना तर तुम्हाला चालेल का?
अद्वैत म्हणतो त्यांना इथे ऑफिसमध्ये यायला किती वेळ लागेल. तेव्हा सानिका म्हणते सांगता येणार नाहीये त्यांना, तुमचा खोळंबा होऊ नये म्हणून ते असं सुचवत आहे. आता अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे, त्या एरियामध्ये एखादं रेस्टॉरंट असेल तर त्यांना सांग सजेस्ट करायला, मी थांबतो तिथे जाऊन. सानिका म्हणते हो सर, त्यांनी मला एका रेस्टॉरंटचा ॲड्रेस दिला आहे, मी तुम्हाला फॉरवर्ड करते आणि लोकेशनसुद्धा. अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे, कर लवकर फॉरवर्ड मला. आता सानिका तिथून निघून जाते आणि त्याला ते लोकेशन फॉरवर्ड करते आणि ते नेमकं कलाच्या कॅफेचं लोकेशन असतं. काय मज्जा दाखवतात ना प्रेक्षकांनो. आता इकडे कलाला खूप बावळं करतात ते कस्टमर. ओ मॅडम इथे टेबलावर पाणी द्या ना, आणि आमची कॉफी कधी येणार आहे, आणि तो AC चांगला करा बरं मॅडम, किती गरमी होतीये. आता कला विचार करते बापरे, गुंड्या इथे कसं काम करत असेल, आज माझ्याकडनं काही चूक नको व्हायला, नाही तर बिचारीचं माझ्यामुळे नुकसान नको व्हायला. कलाला कळतंय की काजलला किती त्रास होत असेल इथे काम करताना. कला मात्र खूप छान हँडल करते ते सगळं. आता सोहमराव आलेत बाबा घरी आणि विचार करताय कोणीच कसं दिसत नाहीये घरात, कुठे गेले असतील सगळे, बहुतेक गुंडेश्वरच्या खोलीत बसले असतील सगळेजण. आता सोहम डायरेक्ट काजलच्या खोलीत आलाय, त्याच्या हातात फळाची टोपली सुद्धा आहे. आता तो आल्या आल्या म्हणतो हा मिस गुंडेश्वर येऊ का. काजल पटकन उठून बसते आणि म्हणते तू इथे. आता सोहम आलाय हे पटकन त्या आपल्या खरेबाईंना दिसतं. त्या म्हणतात आओ सोहमराव तुम्ही इथे अचानक कसे काय आला. सोहम म्हणतो काय आहे ना, आमच्या घरात तुमची सिक्रेट एजंट आहे ना, तिने मला सांगितलंय की आमच्या मैत्रिणीला ताप आलाय. म्हणजे जी काजल दुसऱ्यांना ताप देते तिला स्वतःला ताप आल्यावर कशी दिसते ती, म्हणलं जाऊन बघावं. आता या हसतात जरा संगीताताई आणि म्हणतात बरं 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 बसा तुम्ही, चहा घेता का सरबत घ्याल. सोहम म्हणतो चहा घेईल. आता संगीताताई म्हणतात आत्ता आणते बसा. आता सोहम त्यांच्या हातात फळाची टोपली देतो. आता त्या म्हणतात याची काय गरज होती सोहमराव. आता सोहम म्हणतो अहो आजारी आहे ना काजल, त्याच्यामुळे आणले. मग आता त्या म्हणतात बसा बसा. आता त्या चहा टाकायला आत गेल्यात, पण काजल खूपच रूड बिहेव करते सोहम सोबत. सोहम तिच्याजवळ बसलाय आता आणि तिच्याकडे बघत असतो. काजल त्याला म्हणते तू इथे का आलायस, तुला सांगितलं होतं ना मी. आता तो म्हणतो 1 मिनिटं, आजारी माणसाने फक्त आराम करायचा आणि दुसऱ्याने जे काही सांगितलं ते गपचूप ऐकून घ्यायचं. काजल तू फळं खा आणि आराम कर. काजल त्याला म्हणते तुला सगळं सोडून इथे माझ्याकडे यायची काहीच गरज नव्हती, आणि ताप तर कोणाला पण येतो, त्यात एवढं काही येण्यासारखं काहीच नव्हतं. सोहम म्हणतो असं काय बोलतेस ग काजल, अगं मला काहीतरी वाटतं ना तुझ्याबद्दल म्हणून मी इथे आलोय ना. आता काजल एकदम त्याच्याकडे बघते आणि म्हणते अरे आपण तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय, आपल्याला नाही वाटत काही तुझ्याबद्दल. सोहमला फार वाईट वाटतं काजल असं बोलते तेव्हा. काजल म्हणते मी सांगितलं तुला आपल्याला इमोशनल नाही जमत, हे असं अडकलं ना तर आयुष्यामध्ये राडे होतात आणि आपल्याला ते राडे नको आहेत. तू प्लीज नको येऊ, हे बघ तू माझ्यापासून लांब राहा बरं, आपला ॲडवाईस समज वाटलं तर. आता असं म्हणून ती लगेच तोंडावरून पांघरून घेते. आता सोहमला त्याचा फार अपमान वाटतो तो, आणि त्याला वाईट वाटतं आणि तो तिथून निघून जाते. काजलने तोंडावरून पांघरून घेतलंय आणि झोपी गेली आहे. तो तिला बोलत असतो अगं ऐक तर माझं, पण काजल काहीच बोलत नाही. सोहम नाराज होऊन तिथून निघून जातो. आता तेवढ्यात तिथे थोड्या वेळाने येतात खरेबाई चहा घेऊन आणि विचारतात काजलला अगं काजल सोहमराव कुठे गेले. आता काजल तोंडावरची चादर काढते आणि म्हणते मला काय माहिती, गेला असेल निघून, तो म्हणत होता त्याला काहीतरी काम आहे म्हणून, त्याला वाटलं असेल मी झोपली आणि गेला निघून. आता संगीताताई म्हणतात अगं असं कसं निघून गेले, ते इलायची घालून चहा केला मी, पर जाऊ दे तू पी बरं चहा. काजल म्हणते मला नकोय चहा. आता खरेबाई म्हणतात घे ग बाई माझा सोन्या घे. पण आता काजल जोरात वसकते त्यांच्यावर, आई नकोय म्हणून सांगितलं ना. खरेबाई म्हणतात बरं बाई नको चिडचिड करू, झोप बरं आराम कर, नुसती चिडचिड करत राहती. कला आता कॅफेमध्ये काम करत असते आणि नेमका अद्वैत तिथे येऊन बसतो आणि आता कला येते त्याच्याजवळ, सर ऑर्डर प्लीज. आता अद्वैत सांगतो एक ब्लॅक कॉफी. आता अद्वैतचा आवाज ऐकल्या कला त्याच्याकडे अशी बघायला लागते. आता कला घाबरते खूप. अद्वैत पुढची ऑर्डर सांगत असतो की एक सँडविच द्या आणि कॉफी द्या. आता ही अशी तिथून निघून जात असते, म्हणजे तो पुढची ऑर्डर देणार तर, आणि बत्कन पडते खाली. अद्वैतचं लक्ष जातं ना तिच्याकडे. आता कला ती डायरी उचलायला खाली वागते आणि अद्वैतला तिचे मोठे मोठे डोळे दिसतात आणि आता अद्वैत तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो खरेच ना तू. आता ती पटकन पळते तिथून प्रेक्षकांनो, पण आज ना यांनी तो सीन पूर्ण दाखवायला हवा होता. असो, पण आता प्रेक्षकांनो मजा येणार आहे. हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला आज या सस्पेन्सवर. अद्वैत आता पळत पळत घरी पोहोचलाय आणि विचार करतोय ही अति आगाऊ कॅफेमध्ये होती, म्हणजे तीच आहे ती घरी नसेलच. आणि आता घरी आल्यावर त्याला कला दिसत नाही, मग त्याला खात्री पडते की ती कॅफेमधली कलाच होती. तो आता मुद्दाम फोन करतो कलाच्या मोबाईलवर आणि कला आता बाथरूम मधून केस पुसत बाहेर. आणि अद्वैतला म्हणते काय चाललंय तुझं चांदेकर,
अरे घरातल्या घरात फोन काय करतोयस तू मला? अद्वैत विचार करतो, अरे च्या, ही तर घरातच होती, मग कॅफेमध्ये पाहिलं ती कोण होती? कला मनात विचार करते, कैसे उल्लू बनाया, बडा मजा आया. पण प्रेक्षकांनो, अद्वैत या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. तो कलाला नक्की कधी ना कधी रेड हँडेड पकडणार आहे. कला त्याला गुंगारा देते, पण किती दिवस देईल ती? मजा येणार आहे हे सगळं बघायला. आजचा भाग छान वाटला ना? मग पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.